आता SC STच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून क्रिमिलेअर घालण्यात आलं। इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मला एकदा सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुमची मुलं ही गटार साफ करणारी केवळ सफाई कामगार राहावीत, चतुर्थ श्रेणी कामगार राहावीत, त्यांनी व्यसनांच्या अधीन जावं, त्यांनी गुन्हेगारीकडे वळावं, त्यांना रोजगार मिळू नये, त्यांना सन्मानाचं शिक्षण मिळू नये, त्यांना कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये, असं किती जणांना वाटतं? हात वर करा। आणि किती जणांना वाटतं की तुमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यांना चांगल्या सनदी नोकऱ्या मिळाव्यात, त्यांनी अधिकारी व्हावं, त्यांनी कंपन्या टाकाव्यात, त्यांनी मॅनेजर व्हावं, त्यांनी उद्योजक व्हावं, त्यांनी या देशाचा राज्यकर्ता व्हावं, हे किती जणांना वाटतं? हात वर करा। मग जर तुम्हाला हे वाटत असेल तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना चांगली संधी मिळावी, तर हे जे सत्तेत बसलेले डोमकावळेत, जे आलटून पालटून सत्ता हातात घेतात, इकडचा मेवणा तिकडचा पाहुणा, इकडची बहीण तिकडची सासू, इकडं ननंद तिकडं दीर, अशा सगळ्या पक्षात यांचे कुटुंबशाहीचे लोक असतात। आणि कुठलाही पक्षाचा माणूस निवडून आला तर सत्ता यांच्या कुटुंबात जाते। एक उदाहरण घ्या बारामतीचं। बारामतीच्या जाणत्या राजाने म्हणे प्रचंड विकास केला। किती विकास केला? एवढा विकास केला का मोठे साहेब खासदार, मोठ्या साहेबाची पोरगी खासदार, मोठ्या साहेबाचा पुतण्या कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री, मोठ्या साहेबाचा नातू आमदार, एवढं काय कमी होतं का? उपमुख्यमंत्र्याची बायकोला पण आता त्यांनी राज्यसभेवर पाडून खासदार केलं। एका घरात 3 खासदार, 2 आमदार, एक परमनंट उपमुख्यमंत्री। सत्ता किती काळ घरात ठेवावी? बरं, घरात फाटलं, दोघांची भांडणं झाली, मानू आता ही खरोखरची भांडणं, असं मानू 2 मिनिटं। मग काय? पुतण्याला पाडायला उमेदवार दिला। कोण दिला? तर नातूच दिला। म्हणजे इकडं पडलं काय तिकडं पडलं काय, पडलं माझ्याच ताटात पाहिजे। ही जी चित भी मेरी पड भी मेरी, ही जी नीती यांची आता ही ओळखा। यांनी महाराष्ट्राची धुळधाण केली, तुम्हाला आम्हाला कधी संधी दिली नाही। अरे बारामतीचा जर एवढा विकास केला होता तर एक कार्यकर्ता तुम्हाला विकसित नाही करता आला? बाळासाहेबांकडे बघा, 199 कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेले आहेत। याला नेता म्हणतात, जो नेते घडवतो। 199 आमदारकीचे उमेदवार बाळासाहेबांनी दिलेले, एकही माणूस घरातला नाहीये। ही मॅच्युरिटी असते, हे राजकारण असतं, हे समाजकारण असतं।